श्लोक 66. नास्ति बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावायतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. अर्थ, अस्वस्थ चित्त पुरुषाला ना आत्मविषयक बुद्धी किंवा भावना असते व भावनारहित पुरुषाला शांती लाभत नाही. मग त्या शांतीरहिताला सुख कुठून मिळणार? विवरण पाहूया. येथे अयुक्त हा शब्द अयोगयुक्त व बुद्धी हा शब्द स्थिर बुद्धी किंवा बुद्धियोग या अर्थी आला आहे. जो योगाभ्यासी नाही त्याची बुद्धी स्थिर होत नाही असे समजावे. योग म्हणजे समत्व योग. या गोष्टी यापूर्वीच्या श्लोकात भगवंताने स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणून जे अयुक्त आहेत, जे योगाभ्यासी नाहीत, त्यांची बुद्धी चंचल व बहुशाखी असते. असे लोक निरनिराळ्या विषयांकडे धावत असतात. ते कोणत्याही एका विषयावर स्थिर राहत नाहीत आणि या चंचलतेमुळेच ते नेहमी अस्वस्थ असतात आणि ही अस्वस्थता त्यांच्या दुःखाची जननीच असते. चंचल माणसाची कशावरही श्रद्धा, विश्वास किंवा भक्ती नसते. ते अश्रद्ध, अविश्वासू, भक्तिभावरहित, श्रद्धाहीन असतात. समता प्राप्त करणे म्हणजे चित्ताचे समत्व हे माणसाचे उन्नतीचे साधन आहे. भावना या शब्दाचा अर्थ श्रद्धा, विश्वास किंवा भक्ती असा आहे. समाजात अनेक प्रकारच्या श्रद्धा आपल्याला दिसतात. त्यांचे वेगवेगळे प्रकारही आहेत. जसे कोणी निर्गुणावर, कोणी सगुणावर, कोणी आपल्या कर्मावर, कोणी धर्मवचनावर, कोणी सत्पुरुषांवर, कोणी सद्गुरूवर विश्वास ठेवतात. अर्थात या सर्व प्रकारच्या विश्वासामध्ये भाव मात्र एकच आहे, तो म्हणजे मी धर्माचे आचरण करीत आहे आणि त्याने माझे कल्याण होईल. अशा प्रकारची श्रद्धा माणसाचे मनाला शांती देते. मात्र अश्रद्ध, भावहीन माणूस आपल्या चंचल वृत्तीमुळे कोणत्याच प्रकारचे सुख प्राप्त करू शकत नाही. आपल्या अवतीभोवती अशी अनेक चंचल, क्रोधी वृत्तीची माणसे असतात. ते अगदी क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करतात, स्वतः सुख उपभोगत नाहीत आणि त्यांचे आजूबाजूला असलेल्या म्हणजे त्यांच्या कुटुंबीय किंवा त्यांचे शेजारी पाजारी अशा लोकांना ते शांतता मिळू देत नाहीत. येथे लक्षात घ्यावे की अशांती हे दुःखाचे मूळ आहे. ज्याप्रमाणे चंचल वृत्तीचा माणूस कर्म करीत असतो, त्याचप्रमाणे शांत वृत्तीचा माणूसही कर्म करीतच असतो. चंचल वृत्तीचा माणूस एकही काम पूर्णपणे कौशल्याने करीत नाही. शिवाय त्याचे कामात धरसोड वृत्ती असते. ते आज एक करतील, उद्या दुसरंच करतील. यामुळे या लोकांना कामात नेहमीच अपयश येते. परंतु शांत चित्ताचे लोक प्रत्येक काम मन लावून नीटपणे अगदी कौशल्याने करतात. त्यामुळे त्यांना यश मिळते, आनंद प्राप्त होतो आणि एखादे कामात जर अपयश आलेच तर ते त्यांनी खचून न जाता, दुःखी न होता, ते शांतपणे विचार करून अपयशाचे कारण शोधून काढतात. ज्ञानदेव तर सांगतात की अयुक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. आयुक्ताला शांती नसते, मात्र बुद्धियोग्याला शांती लाभते. ज्याला शांती नाही त्याला सुखही लाभत नाही. सुख म्हणजे सु चांगले, ख म्हणजे आकाश. आपल्या भोवती चांगले आकाश म्हणजे चांगले वातावरण, चांगली परिस्थिती असणे. उदाहरणार्थ सुखधावा, सुंदर दृश्य, चांगले संगीत, चांगले खाद्यपदार्थ, उंची वस्त्रे प्रावरणे इत्यादी. ही अशी सुखे कोणाला सुखद वाटतात? तर ज्याचे चित्त स्वस्थ असेल, शांत असेल त्याला. आपण समाजात अशी सुखद परिस्थिती प्राप्त असलेले अनेक दुःखी लोक नित्य पाहत असतो. कारण त्यांचं मन शांत नसते, चित्त स्वस्थ नसते आणि या उलट एखादा मध्यम परिस्थितीतील माणूससुद्धा सुखी असल्याचे लक्षात येते. आपल्याला लहानपणी सुखी माणसाच्या अंगरख्याची गोष्ट सांगितली जायची आणि ती गोष्ट लक्षात घेतली तर याचे मर्म आपल्या ध्यानात येईल. म्हणजे सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते अंतर्यामी असावे लागते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करून
विविध विषयात सुख शोधत वणवण फिरतो. मनाची शांती हे सर्व सुखाचे मूळ आहे, तर अशांती ही दुःखाची जननीच आहे. थांबूया. धन्यवाद. नमस्कार. श्लोक 67. इंद्रियाणां हि चरता यन्मनून विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावविमांसि. अर्थ: आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त असलेल्या इंद्रियांच्या मागे जे मन जात असते, ते पाण्यातील नावेला वाऱ्याने जसे भलतीकडे न्यावे, त्याप्रमाणे या पुरुषाच्या बुद्धीला भलत्याच मार्गाने नेते. विवरण: या श्लोकात पाण्यातील, खरं तर समुद्रातील नावाड्याविरहित नावेची उपमा चंचल मनाच्या माणसाच्या बुद्धीला दिलेली आहे. पाण्यात नाव तरंगत असते आणि तिला ढकलण्याचे काम वारा करतो. म्हणजेच कोणत्या तरी दिशेने वारा वाहू लागतो आणि त्याच दिशेने नाव चालत राहते. हीच किंवा अशीच प्रक्रिया आपल्या देहात सुद्धा होत असते. आपण एखाद्याची बुद्धी फिरली असं म्हणतो. याचा अर्थ नेमका असा असतो की सामान्यपणे एखादा मनुष्य विशिष्ट प्रकारचे वर्तन करत असतो. जर एखाद्या निर्व्यसनी चांगल्या वागणूक असलेल्या माणसाने अचानक दारूसारख्या व्यसनात स्वतःला गुंतवून घेतले आणि तो नंतर कसाही वेडावाकडा वागू लागला, तर आपल्याला खूप आश्चर्य वाटते. कारण तो असे वागणारा नसतो आणि आपण असे सर्व गृहीतच धरलेले असते. आणि अचानक तो व्यसनाधीन झालेला आपण पाहिला तर लगेच आपण म्हणतो, अरे, हा असा नव्हता, हा कधीच असा वागत नव्हता, पण आता काय झालंय बघा, ह्याची तर अगदी बुद्धीच फिरली आहे असं वाटतं. मात्र अशी गोष्ट काहीतरी कारणानेच घडते. याचे कारण काय ते भगवंत या श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात की इंद्रिय ही मनाच्या माध्यमातून या सर्व श्रेष्ठ बुद्धीला अशी ओढत नेत असतात. खरे तर प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयात नेहमीच रत असते. ते उपभोग घेतच असते. इथे त्यांना चरण्याची उपमा दिली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जनावरं दिवसभर सतत काही ना काहीतरी चरत फिरत असतात, त्याचप्रमाणे ही इंद्रिये आपापल्या विषयांचा उपभोग सातत्याने घेतच असतात. इथे जनावराची उपमा दिली आहे, कारण त्यांना चरताना विधिनिषेध नसतो. ते काहीही आणि केव्हाही खातच असतात. तसेच या इंद्रियांना विधिनिषेध उरत नाही. एका वेळी 5ही ज्ञानेंद्रिये आपापल्या विषयात चरू शकतात. मात्र मन एकाच इंद्रियाचे बरोबर राहते व त्याचाच विचार करीत राहते. जसे आपण एखादा सिनेमा पाहत असतो किंवा चांगले पुस्तक वाचत असतो, त्यात अगदी रमून गेलेलं असतो आणि त्याचवेळी कोणी एखादा पदार्थ आपल्याला खायला दिला तर तो आपण खातो. पण सिनेमात किंवा वाचनात मन दंग असेल तर त्या पदार्थाच्या चवीकडे आपले विशेष लक्ष जात नाही. मन ज्या विषयाचा विचार करीत असतं त्या विषयाकडे बुद्धीला सुद्धा खेचत असतो. कारण मनाचा बुद्धीशी सततचा संपर्क असतो. मन विचार करणारे आहे, तर बुद्धीजवळ ज्ञानाचा साठा आहे आणि विचार करताना ज्ञानाशी संपर्क आवश्यकच असतो. कारण त्याखेरीज माणूस विचार करू शकत नाही. विधीयते याचा अर्थ विशेषरित्या विचार करणे. कारण वरवर विचार करण्यासाठी बुद्धीचा किंवा ज्ञानाचा फारसा काही संबंध नसतो. पण विशेष काही विचार करायचा झाला तर मात्र बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे असते. म्हणूनच मन जेव्हा विशेष विचार करते तेव्हा बुद्धी त्याकडे खेचली जाते. आता आपल्या मनात असा विचार येईल की इंद्रिये बुद्धीपेक्षा हलकी आहेत, मग ती बुद्धीला आपल्याकडे कशी खेचतात? तर ज्याप्रमाणे लाकडाची नाव वाऱ्यापेक्षा जड असते, पण हलका असलेला वायू त्या नावेला ढकलत नेत असतो. आणि ही नाव जर नावाड्या व्यतिरिक्त समुद्रात घातली तर मात्र तिला केवळ वाऱ्याबरोबरच फरफटत जावे लागते.
तसेच केवळ इंद्रियांचे ऐकणाऱ्या माणसाचे होते. विविध प्रकारच्या विषयभोगामुळे त्याचे शरीर जर्जर होते. त्याला कोणी वाली उरत नाही, कारण कामक्रोधादी विषय विकार आपला प्रभाव सतत दाखवतच असतात आणि त्याचमुळे निर्माण होणाऱ्या संकटांमुळे त्याला दुःखे भोगावी लागतात. ते शरीर विषयांचे अधीन झाल्याने त्याला परवशतेचे म्हणजेच पारतंत्र्याचे दुःख भोगावे लागते. त्याचं कारण असं आहे की तो विषय मिळाला नाही तर ती इंद्रिय, ते मन त्याच्यात अगदी अधीन झालेलं असल्यामुळे मग कोणतीही तडजोड करायला ते तयार होतात. आपण व्यसनाधीन लोकांचं बघितलेलं आहे, म्हणजे आता मला काही फारसं माहिती नाही, पण असं आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं की गांजा, अफू, चरस वगैरे अशा गोष्टींच्या अधीन झालेले लोक वाटेल ते कृत्य करायला तयार होतात आणि मग एखादा माणूस त्याला गुलामासारखं वागवायला सुरुवात करतो, पण त्यांचा काही तिथे पर्याय उरत नाही. असो, कामक्रोधादी षड्रिपूंच्या अधीन असलेला सुखाची आशा करूच शकत नाही. ज्ञानदेव सांगतात, अरे या इंद्रियांचे फार लाड करू नका, ती सतत वश असली पाहिजेत. आणि तसे झाले नाही तर तपस्वी, योगी, अगदी सिद्ध पुरुष सुद्धा यांचे तावडीत सापडतो आणि दुःखाचा भागीदार होतो. माऊलींची ओवी पाहूया. तैसी प्राप्तेही पुरुषे, इंद्रिये लाडिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारीये. प्राप्तेही पुरुषे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे सिद्ध, योगी, तपस्वी अशी माणसं, आणि त्यांनी चुकून सुद्धा म्हणजे आपलं सहज म्हणून सुद्धा या इंद्रियांचं कौतुक करू नये. कारण एकदा तुम्ही त्यांचं कौतुक केलं की मग ती चटावतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे दुःख भोगावे लागते. म्हणून मनाला विषयांचे अधीन करू नये. अर्जुनाचे मन चंचल होऊन तो भलताच विचार करू लागला होता आणि त्याची बुद्धी अस्थिर झाली होती. म्हणून बुद्धी स्थिर करण्यासाठी ममत्वाचे विचार दूर केले पाहिजेत, असे भगवंत त्याला सांगत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 68. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, म्हणून हे महाबाहो अर्जुना, ज्याची सर्व इंद्रिये विषयापासून सर्व प्रकारे आवरली जाऊन स्वतःच्या स्वाधीन राहतात, त्याची बुद्धी स्थिर होते. विवरण: इंद्रियांचे मागे मन जाते, मनामागे बुद्धी जाते, असे वरील श्लोकात सांगितले. म्हणूनच ज्यांची इंद्रिये विषयाकडे वळणारी नाहीत, ती नीटपणे आवरून धरलेली असतात आणि त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात, असे या श्लोकात सांगितलं आहे. विवरण: निगृहीतानी, इंद्रिये विषयापासून पूर्णपणे निवृत्त होणे, विषयाबद्दल थोडीशी सुद्धा आसक्ती, राग, द्वेष, आकर्षण उरलेले नसते. ज्याप्रमाणे सापाचे विषारी दात काढून टाकले तर त्याच्या दंश करण्याचा परिणाम होत नाही, त्याचप्रमाणे रागद्वेषरहित भोग भोगले तरी त्या भोगातून कर्माचे बंधन निर्माण होत नाही. म्हणून प्रत्येकाने आपली आपली इंद्रिये ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवले तर इंद्रियांची शक्ती साठून राहते. उलट जेवढे भोग जास्त तेवढा शक्तीचा व्यय होतो, त्याची शक्ती क्षीण होत जाते. शक्तीची क्षीणता दुःख भोगायला लावते आणि या उलट इंद्रियांचा संयम करणारा, त्यांना विविध विषयाचे अरण्यात भटकू न देणारा शक्तीचा संचय करीत असतो. त्यामुळे त्याला सुख प्राप्त होते, कारण शक्तीची वृद्धी हेच सुख आहे. शक्ती असल्याखेरीज सुख उपभोगता येत नाही. म्हणूनच ज्याला सुखाची इच्छा असेल त्याने संयम करावा. तुकाराम महाराज हे असे स्थितप्रज्ञ संत होते. महाराजांनी त्यांना दिलेला मान सन्मान, संपत्ती याकडे त्यांनी सहज पाठ फिरवली होती, तर गावातील सुंदर गणिका त्यांना भुरळ घालू शकली नाही. कनक, कांता, मान, सन्मान, अपमान या सर्वांच्या पलीकडे ते नेहमीच स्वानंदात मग्न राहिले. त्यांनी इंद्रियांना खरोखरच वश केलेले होते.
उपनिषदामध्ये यासाठी देहाला रथाची, आत्म्याला शरीररूपी रथात बसणारा रथी असे म्हटले आहे. इंद्रियरूपी घोडे त्या रथाला जोडले आहेत. हे घोडे नेहमीच चौखूर उधळण्याचे तयारीत असतात व मनरूपी लगाम त्याला जोडला आहे. संयमाने लगामाचा उपयोग केला तर हे घोडे त्याचे ताब्यात राहतात, त्याचे इशाऱ्याप्रमाणे धावत राहतात. योग्य मार्गाने जाणाऱ्या रथात जो बसला असेल त्याला सुखच प्राप्त होते. मात्र लगाम सैल सोडला गेला तर घोडे चौखर उधळतात व ते केव्हा कोणत्या खड्ड्यात नेऊन टाकतील ते सांगता येत नाही. आणि किंवा एखाद्या झाडाला धडकतात, अगदी एखाद्या दरीत सुद्धा जाऊन पडतात. म्हणजे संकट त्यांच्यावर एका मागोमाग एक येतच राहतात. पण बुद्धिरूपी सारथी जर संयमी असेल तर घोड्यांना कसे चालवावे याचे उत्तम शिक्षण घेतलेला असेल तर तो रथ मार्गातील सर्व अडथळे योग्य रीतीने चुकवून चांगल्या मार्गानेच रथात बसणाऱ्या रथीला सुख आनंद देईल. त्यातला श्लोक असा आहे, आत्मानं रथिनं विद्धी शरीरे रथमेव तू बुद्धी तू सारथीं विद्धी मन प्रग्रहम एवच. आणि आपण आता ह्या म्हणजे गीतेच्या ह्याच्यात असं पाहिलेलं आहे की अर्जुन हा कसाही वेडवाकडं वागत होता, पण तो ज्या रथात बसलेला आहे त्याचा सारथी हा भगवान श्रीकृष्ण, की जो योगीश्वर आहे आणि तो त्याच्या रथाचं सारथ्य करत आहे. आणि म्हणूनच तो त्याला अतिशय योग्य मार्गाने योग्य ठिकाणी कल्याणाच्या दिशेने नेत आहे. इथे थांबूया. श्लोक 69. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. अर्थ, सर्व प्राणीमात्रांना जी रात्र असते, खरे तर परमार्थ दर्शनाविषयीचे अज्ञान हीच रात्र आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानी पुरुष सतत जागृत असतो. आणि व्यवहारामध्ये जेथे सामान्य लोक जागृत असतात ती मात्र ब्रह्मदृष्टी असलेल्या मुनीची रात्र असते. ज्ञानदेवानी ह्याच्यासाठी एक छान ओवी लिहिलेली आहे. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथे चेईले तेथे निद्रितूचो. विवरण पाहूया. निशा म्हणजे काळोखी रात्र. त्यावेळी काही दिसत नाही म्हणून सर्वजण झोपून जातात. जेथे काही मिळण्यासारखे नाही अशा गोष्टीकडे माणूस नेहमीच पाठ फिरवतो. लाभ नसलेली गोष्ट सामान्यांच्या दृष्टीने रात्र ठरते. पण पारमार्थिक गोष्टीबद्दल लोक जागरूकही नसतात. तसेच सामाजिक अनेक लोकांचे हित ज्यात सामावले आहे, पण स्वतःला त्यात काही वैयक्तिक लाभ नाही अशा गोष्टीत लोक जागरूक नसतात. मात्र संयमी, शहाणे, विचारी लोक याबाबत जागरूक असतात. याचाच अर्थ ज्या गोष्टीतून कोणताही ऐहिक लाभ नाही ती गोष्ट सामान्य लोकांचे दृष्टीने रात्र असते, म्हणून तेथे तो झोपी जातो. आपलं व्यवहारातलं एक छोटंसं उदाहरण सांगते की एखाद्या माणसाने सांगितलं की अहो तुम्ही अमुक एखादी गोष्ट करा, तर ऐकणारा त्याची पहिली प्रतिक्षिप्त क्रिया असते की ठीक आहे, मी हे केलं तर मला काय मिळेल, तर मला काय मिळेल हे त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. असो, पश्यतः म्हणजे बघणारा सगळेच लोक नेहमीच पाहत असतात, पण येथे फक्त मुनीच बघतो असं म्हटलं आहे. कारण तो मुनी फक्त सत्य पाहत असतो आणि त्याचा स्वार्थ नसतो. परोपकाराचे, लोककल्याणाचे दृष्टीतून परमार्थाकडे बघणाऱ्या द्रष्ट्याला येथे मुनी असे म्हटले आहे. हे लोक स्वार्थाने प्रेरित होऊन स्वतःकडे कधीच पाहत नाहीत, तर ते स्वार्थाकडे पाठच फिरवतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजेच अशा सर्व विषयांबाबत ते निद्रित असतात, झोपलेले असतात. या उलट सामान्य लोक फक्त स्वार्थच पाहतात. त्यांना स्वतःचे खरे हित कळत नाही. त्यांचे जवळ तशी दूरदृष्टीसुद्धा नसते.
हिताच्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. मात्र अशा हिताबद्दल, कल्याणाबाबत मुनी सतत दक्ष असतात, ते जागे राहतात. 17व्या शतकात संपूर्ण हिंदुस्थानात, महाराष्ट्रासह काळोखी रात्र पसरली होती. तेव्हा सर्व हिंदू लोक झोपी गेले होते. अशावेळी महाराष्ट्रात शिवाजी नामक एक तरुण शूरवीर त्याचे मातेसह आणि रामदास नामक एका संन्यासी महंतासह जागे होते. त्यांना या काळोखात रात्रीचे समय जागे राहून उद्याचा दिवस निर्माण करायचा होता. ते स्वतःसाठी जागे राहिले. समाजातील आणखी काही सॉरी ते स्वतः तर जागे राहिलेच, पण समाजातील आणखी काही लोकांना जागे करण्याचे कामही त्यांनी केले. या सर्वांनी मिळून जागे राहून जे महत् कार्य केले, त्यातूनच मुसलमानी राजवटीला शह बसला. हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. सत्य आणि धर्म या ठिकाणी संयमी, विचारी, निस्पृह असलेले हे मुनी जागृत होते. मात्र त्याच वेळी सामान्य लोक परकीय सत्तेत वैयक्तिक स्वार्थासाठी धन, दौलत, अब्रू, जीवित यांची शाश्वती नसताना सुद्धा कोणताच प्रतिकार न करता गपचूप बसून होते. ते शांतपणे सर्व पाहत होते आणि त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. जणू सगळा हिंदू समाजच त्यावेळी झोपी गेलेला होता आणि मुसलमानी राजवटीनंतर हिंदूंना पुन्हा एकदा परकीय सत्ता राज्य करू पाहायला लागली. आणि जेव्हा मराठ्यांचं राज्य विलायला गेलं, त्यावेळी हे गोरे ब्रिटिश लोक इथे आले. त्यांनी अनेक वर्ष पारतंत्र्यात आपल्या भारतीय लोकांना ढकलले आणि ह्या भारतीय लोकांनी अज्ञान, दारिद्र्य, जुलूम, अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यामध्ये जणू काही नरकवासच भोगला होता. पण त्याचवेळी काही लोक स्वातंत्र्यासाठी अहोरात्र जागे राहून प्रयत्न करीत होते. अनेक स्वातंत्र्यप्रेमी समाज सुधारक यांनी अशी लोकहिताची कामे केली. ते सर्व सतत जागरूक असलेले संयमी मुनी त्या काळोखात सुद्धा प्रकाशाची वाट पाहत जागे राहिले होते. थोडक्यात सांसारिक माणसे सतत भोग आणि विविध गोष्टी संग्रहित करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, विविध कला शिकतात, नैपुण्य मिळवतात, देवदेवतांची भक्ती, उपासना, तपश्चर्या हे सर्व करतात व भोग मिळून जीवन सुखी व्हावे यासाठी प्रयत्नशील राहतात. परंतु जीवनमुक्त लोक, तत्वज्ञ, संत यांचे दृष्टीने ती रात्रच आहे. म्हणून विषयभोगाचे बाबतीत ते नेहमीच दुर्लक्ष करतात आणि झोपीत जातात. कारण त्यांचेसाठी या क्षणभंगुर गोष्टीपेक्षा लोककल्याण, परमार्थ, भक्ती, मुक्ती असे विषय महत्त्वाचे असतात. तेथे ते अत्यंत दक्ष असतात आणि जागरूक पण असतात. भगवान श्रीकृष्ण, शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांनी या निशा पश्यतो मुने याप्रमाणे आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. अर्जुनाने असेच आचरण करावे. युद्धाकडे, विशेषतः या धर्मयुद्धाकडे दुर्लक्ष करू नये. त्याने सतत जागृत राहून युद्ध करावे, धर्माचे रक्षण करावे असे भगवंत त्यांना सांगत आहे. तर थांबूया. श्लोक 17. आपूर्यमाणमचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. अर्थ: चारी बाजूने उदकाने समुद्र नेहमीच भरत असतानाही त्याची मर्यादा न सुटता ज्याप्रमाणे अनेक नद्यांचे पाणी त्यात प्रविष्ट होते, पृथ्वीवर पडणारे सर्व पाणी शेवटी समुद्रालाच मिळते. म्हणजे आपला नेहमीचा श्लोक आहे, आकाशात पतितम तोयम. त्याप्रमाणे या पुरुषांमध्ये सर्व भोग्य गोष्टीचा प्रवेश असताही त्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. ज्यांची अखंडाकार वृत्ती कायम असते त्यालाच मोक्षप्राप्ती होते, म्हणजे सर्व प्रकारची शांती प्राप्त होते. माणसाला जी उत्तमातील उत्तम स्थिती प्राप्त करायची आहे
ती ब्राह्मी स्थिती होय व तिचे स्वरूप कसे आहे ते या श्लोकात वर्णन केले आहे. विवरण पाहूया. ब्राह्मी स्थिती समुद्रासारखी आहे. त्याचे ठिकाणी गंभीरता, खोली, शांती व पूर्णता आहे. तेथे कधीही अधिकता किंवा न्यूनता नसते. समुद्रामध्ये अनेक नद्या सातत्याने पाणी आणून टाकत असतात, तरी तो आपली मर्यादा सोडत नाही. किंवा उन्हाळ्यात समुद्राचे पाणी वाफ होऊन वर जाते आणि त्यावेळी नद्यांचे पाणी येण्याचे प्रमाणसुद्धा कमी झालेले असते, तरीसुद्धा तो आटत नाही. म्हणजे जे पूर्ण आहे त्यामध्ये कधी कमी किंवा जास्त काहीच होत नाही. आणि ब्रह्मही असेच पूर्ण आहे. उत्पत्ती कार्याकडे त्याची शक्ती खर्च झाली म्हणून त्यात न्यूनता येत नाही. अशा ब्रह्मस्थितीला पोचलेल्या माणसाला सुद्धा पूर्णत्वच प्राप्त होते. ब्राह्मी स्थितीला पोचलेला माणूस धर्ममर्यादेचे उल्लंघन करीत नाही. जगातील अनंत भोग प्राप्त झाले तरी तो मर्यादा सोडत नाही किंवा दुःख प्राप्ती झाली तरी तो चंचल होत नाही. तो सर्व प्रकारचे सुखदुःखाचे वेग सहन करून शांतपणे राहतो. असा धीर गंभीर पुरुषच पूर्ण पुरुष असतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अनेक सुखदुःखांचे परिस्थितीत आपल्या मनाचा समतोल कधीच ढळून दिला नाही. सर्वे कामाय प्रविशन्ति, ज्यामध्ये सर्व कामोपभोग आपण होऊनच प्रविष्ट होतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भोग प्राप्त व्हावा म्हणून तो स्वतः प्रयत्न करत नाही, पण प्रयत्ना वाचून सर्व भोग त्याच्याकडे आपोआपच येतात. ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला हा पुरुष त्यामुळे विचलित सुद्धा होत नाही. तो समुद्राप्रमाणे गंभीर असतो. सामान्य माणूस एकावेळी एकच भोग उपभोगू शकतो, कारण त्याचे मन ज्यावेळी एका इंद्रियाशी संलग्न असते त्यावेळी दुसरा विषय ग्रहण करण्यास ते असमर्थ असते. पण ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेला सर्व भोग एका वेळी ग्रहण करतो, कारण भोगाकडे हा जात नाही, तर भोगच याचेकडे आपणहून आलेले असतात. सर्वे कामा य प्रविशन्ति, म्हणजे ते काम स्वतःहून त्यामध्ये प्रवेश करतात. तो भोगाबद्दल निरीच्छच असतो, पण भोग त्याचे प्राप्तीची इच्छा करतात आणि त्याच्या सेवेला हजर होतात. ब्राह्मी स्थितीला पोचलेल्याचाच हा अधिकार आहे. कोणत्याही विषय भोगाची इच्छा निर्माण झाली की ती पूर्ण होईपर्यंत माणूस खूपच अस्वस्थ असतो. इच्छा पूर्ण झाली की तो सुखावतो, पण हे सुखावणे अगदी अल्पकाळ असते व त्या भोगापुरतेच मर्यादित असते. जसे तहान व भूक लागली आहे, फक्त पाणी मिळाले तर तृषा शमनाने तृप्ती होईल, म्हणजे तहान भागते, सुख वाटते. पण क्षुधेचे भुकेचे काय करणार, ती तशी शिल्लक राहते. म्हणजे जो भोग प्राप्त होईल तेवढे सुख त्याला प्राप्त होते. माणूस जर सर्व भोगांविषयी निरीच्छ झाला तर त्याला सर्व भोग एकदम भोगल्याचे सुख अनुभवता येते. यालाच सर्वे कामा य प्रविशन्ति असे म्हटले आहे. म्हणजे निरीच्छ झालेला योगी शांती प्राप्त करू शकतो. तो चंचल नसतो. आणि अर्जुनाने सुद्धा खरी शांती प्राप्त करण्यासाठी गुरु, बंधू, आप्त यांचेवर कृपा करण्याची इच्छा सोडून युद्धाचे ठिकाणी अचल राहावे आणि त्याचे अचलत्वच त्याला शांती प्राप्त करून देईल. इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार. श्लोक 71. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकार स शांतीम अधिगच्छति. अर्थ: जो पुरुष सर्व कामना सोडून निस्पृह, ममत्वरहित आणि अहंकार सोडून व्यवहार करतो त्यालाच शांती प्राप्त होते, त्यालाच मोक्ष मिळतो. विवरण: मनुष्याने कामकामी न होता आप्तकामी व्हावे असे मागील श्लोकात सांगितलं आहे. या श्लोकात ते आप्तकामी कसे होऊ शकतात ते सांगितले आहे. जो माणूस कामान विहाय सर्व कामनांचा त्याग करतो, निस्पृह म्हणजे सर्व स्वार्थाच्या वृत्ती दूर करतो, निरीच्छ होतो, निष्काम किंवा अकाम होतो, निर्मम मी आणि माझे ही भावना सोडतो,
सर्वांशी समभावाने वागतो आणि निरहंकार म्हणजे गर्वरहित. अहंकार म्हणजे अहम असा आकार. अशा योग्याला किंवा साधकाला शांती प्राप्त होते. शांती मिळवण्याचे पहिले साधन कामना त्याग आहे. कारण जोपर्यंत मनात विविध कामना, इच्छा आहेत, मला काहीतरी हवे आहे असे सारखे वाटते, तोपर्यंत किंवा ती कामना पूर्ण होईपर्यंत मनात सतत चलबिचल राहते, मन अस्वस्थ राहतं आणि ती पूर्ण करण्यासाठी तो सतत धडपड करीत राहतो. म्हणजेच त्याच्या शरीराला किंवा मनाला स्वस्थता लाभत नाही. म्हणून कामना सुटताक्षणी सुटताक्षणी म्हणजे कामना संपल्याबरोबर त्याचे मन आपोआप शांत व स्वस्थ होते. कामनांचा त्याग करताना कर्माचा त्याग करायचा नाही, तरच निष्काम होऊन सर्व व्यवहार करता येतो. कामनांचा त्याग केल्यावर कर्म करण्यासाठी तो समर्थ होतो. तो लोककल्याणाच्या आणि परमार्थाच्या अनेक गोष्टी करायला लागतो किंवा करू शकतो. निस्पृह, निर्मम, निरहंकार हे तीनही शब्द परस्परांशी संलग्न आहेत. अहंकारामुळे ममत्व निर्माण होते. ममत्वामुळे स्पृहा म्हणजे इच्छा निर्माण होतात. माणसाचे मनातून अहंकार नाहीसा झाला तर त्याचे ममत्व दूर होईल व आपोआपच कामनांचा त्यागही होईल. अहंकार म्हणजेच मीपणा. जगामध्ये सर्वत्र मी आहे. मी एखादी गोष्ट करीन, मी भोग भोगीन, मी मोठा होईन, मी विजयी होईन, असे अनेक मीपणाचे प्रकार आहेत. आणि मी म्हटले की माझे आलंच. माझेपणात ममत्व आहे. मी दूर झाला तर माझेपण आपोआपच दूर होते. अशा रीतीने निष्काम झालेला माणूस सहजच शांती प्राप्त करू शकतो. कारण हे माझे, ते माझे असे करणे म्हणजेच ममत्व इतकेच नाही, तर हे माझं नाही असं म्हणणं सुद्धा ममत्वाचेच एक द्योतक आहे. कारण माझे हा भाव तिथे आहे. खरे तर एखादी गोष्ट माझी आहे असं म्हणताना त्यावर आपली पूर्ण सत्ता असायला हवी. माझे घर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते घर अनेक जण माझे म्हणत असतात. आणि समर्थांनी तर इतकं सुंदर ह्या माझ्या घराबद्दल सांगितलेलं आहे. तर समर्थ असं सांगतात की उंदीर, घुशी, कीटक, नातेवाईक, पाहुणे, समाजातील अनेक लोक, पुढारी, समाज सर्वच लोक त्या घराला माझे म्हणतात. घर अथवा घरातील कोणत्याच गोष्टीवर आपली सत्ता नसते. अगदी जे शरीर आपण माझे म्हणतो ते सुद्धा आपले नाही. कारण या देहातील प्रत्येक अवयव जरी माझा आहे असे म्हटले तरी या देहावर रोगाची आणि काळाची सत्ता आहे. शिवाय आप्त नातेवाईक सुद्धा हा माझा आहे असे म्हणतात. म्हणजे हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, असे अनेक प्रकारची त्याच्यावर सत्ता सांगत असतात. म्हणून सखोलपणे विचार केला तर या जगात तुमचे असे काहीच उरत नाही. म्हणजे ते नसतेच हे ज्याला समजते तो स्वतःचे काही आहे असे म्हणत नाही आणि मानत नाही. एकदा एका प्रवचनाला गेले होते. तिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही बाकी काहीही करू नका, फक्त संपूर्ण एक दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात कितीही बोला, काहीही बोला, पण त्या संपूर्ण बोलण्यात मी आणि माझं हे दोनच शब्द वगळायचे आणि ह्या दोन शब्दाव्यतिरिक्त जे काही तुम्हाला बोलायचे ते तुम्ही बोला आणि हा प्रयोग एकदा करून पहा आणि हा केल्यानंतर काय होतं ते बघा. पण मुळातच हे असं करणं किती अशक्य आहे हे ऐकताना पण आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. अर्जुनाला बंधू, आप्त यांचे ममत्वामुळे त्यांना युद्धात ठार मारण्याची कल्पना सहन होत नव्हती. श्रीकृष्णाला त्याला हे ममत्व सोडायला सांगायचं आहे आणि तसेच त्याला मी आत्तापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत, खूप पुण्य मिळवले आहे, पण आता मात्र ह्या युद्धात जी हत्या होईल त्याचे पाप मला निश्चितच लागेल असे त्याला वाटतं आहे. अर्जुनाने आत्तापर्यंत जी युद्ध केली आहेत त्याचे मनात खंत नव्हती. कारण तिथे त्याचा पराक्रम असाच होता
आणि विजिगीषू वृत्ती पण त्याच्या मनात होती. पण आता मात्र अर्जुनाने जर ममत्व सोडलं नाही तर त्याचे मन शांत होऊ शकत नाही. आणि म्हणूनच भगवंत त्याला ममत्व सोडायला सांगत आहेत. आणि ते जर सोडलं तरच तो युद्ध करू शकेल असे भगवंत त्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 72. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा सा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. अर्थ: हे अर्जुना, हीच ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. हिला प्राप्त झाल्यानंतर कोणीही मोहित होत नाही. अंतकाली सुद्धा या स्थितीत राहून तो ब्रह्मनिर्वाणालाच प्राप्त होतो. विवरण: निष्काम, निर्मम, निस्पृह, निरहंकार अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतर जी शांती मिळते तीच म्हणजे ब्राह्मी स्थिती होय. ब्राह्मी म्हणजे ब्रह्माची स्थिती. ज्याला म्हणजे ब्रह्माला अहंकार, इच्छा, मोह, ममत्व काहीच नसते. म्हणजेच मग योग्याची स्थितीसुद्धा ब्रह्माप्रमाणेच शुद्ध होते. असे झाल्यावर ब्रह्मामध्ये विलीन होण्यास कोणतीच अडचण उरत नाही. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया, असं ज्ञानदेव सांगतात. चिद्रूपी मिळताना म्हणजेच विदेह किंवा कैवल्याचे वेळी त्याचे चित्ताला देहत्यागाचे वेळी होणारे कष्ट, यातना प्रतिबंध करत नाहीत. एकदा ब्रह्मामध्ये विलीन झाले की त्यापासून तो वेगळा राहत नाही. दोन समान पदार्थ एकत्र केले तर ते पुन्हा वेगळे करता येत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मा इतका तो शुद्ध झालेला योगी ब्रह्मामध्ये पूर्णतया विलीनच होऊन जातो. यालाच ब्रह्मनिर्वाण असे म्हटले आहे. ती आदर्श स्थिती आहे. निर्वाण शब्दाचे अर्थ पुढील प्रमाणे आहेत: संयोग पावणे, विलीन होणे, संपणे, विझणे. येथे एक लक्षात घ्यायला हवे की माणूस मेला तरी तो संपत नाही. मरताना त्याचा प्राणमय कोश अन्नमय कोशाला म्हणजे देहाला फक्त सोडून जातो व दुसऱ्या अन्नमय कोशात अवतीर्ण होतो. प्राणमय कोशात मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे कोश असतात. त्यात आत्मा असतो. हे सर्व कोश सुटले तरच आत्मा परमात्म्यात विलीन होतं आणि हीच ती मुक्तीची अवस्था किंवा यालाच ब्रह्मनिर्वाण असे म्हटले आहे. अर्थातच तो ब्रह्माप्रमाणे सर्व शक्तिमान होतो. या सर्व ब्राह्मी स्थितीचे कौतुक भगवंत रणांगणावर अर्जुनाला सांगत आहेत. कारण ब्रह्म हे कोणालाही ठार मारण्यास बिचकत नाही. विश्वाचा अंत त्याचे आज्ञेनुसारच होतो. ज्याची वेळ भरली त्याला मारण्याचे काम काळ करत असतो. ते त्याचे आज्ञेनुसार मियाची नियमिला साता काळू ग्रासितसे भूता असं ज्ञानदेव वर्णन करतात. यामध्ये देवांचा राजा इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू सर्व याच काय ज्यांना आपण अवतार किंवा देव असे म्हणतो त्या सर्वांचा यात समावेश आहे. कठोपनिषदात या संबंधी एक गोष्ट सांगितली आहे. विष्णूने हिरण्यकश्यपूला ठार करण्यासाठी नरसिंहाचे रूप घेतले. त्याने त्याला ठार केले. खरे तर त्याचे अवतार कार्य संपले होते. त्याबरोबर त्याचे आयुष्य संपायला हवे होते. तो विष्णूचा अवतार होता. म्हणून सामान्यांप्रमाणे त्याला ठार न मारता शिवाने वीरभद्राबरोबर त्याला निरोप पाठविला की आता तू देह सोड, तुझं कार्य संपलेलं आहे. पण नरसिंहाला अहंकार निर्माण झाला. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की इथे त्याचा देह पशु आणि नर असा आहे. त्यातही डोके पशुचे म्हणजे सिंहाचे आहे. म्हणून त्या देहाप्रमाणे तो वागला. तेव्हा त्याने वीरभद्रालाच तू कोण मला सांगणार असा प्रश्न केला. पण वीरभद्र त्याला म्हणाला मी शिवाचा दूत आहे. तर नरसिंह म्हणाला कोण शिव? मग वीरभद्राने सांगितले की तू या आधीचे तुझे अवतार आठव. त्या सर्वांची मुंडकी शिवाचे गळ्यातील माळेत आहेत आणि आता तुझे पण त्यात गुंफायचे आहे. तू ऐकले नाहीस तर ते काम मला करावे लागेल.
शेवटी वीरभद्राने नरसिंहाचे मस्तक धडावेगळे केले. तर या गोष्टीचे सर्व तात्पर्य एवढेच आहे की विष्णू असला तरी त्याला सुद्धा, म्हणजे अवतारी पुरुष असला तरी त्याला सुद्धा मरण आहेच आणि ते काम परब्रह्मच करते. ही नरसिंहाची गोष्ट कठोपनिषदातली मी पविवर्तक यांच्या पुस्तकातनं इथे उद्धृत केलेली आहे. अर्जुनाने सुद्धा निर्मम, निरहंकारी, निष्काम, निस्पृह होऊन रणांगणात लढावे. कौरवांचे आयुष्य संपलेले आहे, ते भगवंताला माहीत आहे. ते अर्जुनाला सांगतात, मिया मारिले तू निवटी, नरिगे शोक संकटी नाथिलिया. तू केवळ निमित्त मात्र आहेस, तुला याचे पाप लागणार नाही. आता इथून पुढचं जे सर्व निवेदन आहे ते पंडित सातवळेकर यांचे ग्रंथातून घेतलेले आहे. या अध्यायात सर्व कामनांचा त्याग करण्याचा उपदेश अनेक वेळा केला आहे. इंद्रिय संयमाचे महत्त्व अभ्यासकांचे मनात दृढतेने स्थिर व्हावे, हाच याचा उद्देश आहे. कामना नाहीशा झाल्या की ब्राह्मी स्थिती प्राप्त होते, म्हणजेच मानवाची परमोच्च अशी उन्नती होते. म्हणजेच नराचा नारायण होतो किंवा जीवाचा शिव होतो, अशी ही अवस्था. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर मनुष्य मोहवश होत नाही, तो कधीही भ्रमामध्ये सापडत नाही आणि वेदामध्ये याचे वर्णन केलेले आहे. वर आणि आजूबाजूला सर्वत्र हा पुरुष पसरला आहे, तो ब्रह्मपुरीत राहतो. तसेच अमृताने परिपूर्ण अशा ब्रह्मनगरीला जाणतो. त्याला ब्रह्म आणि त्यापासून उत्पन्न होणारे देव चक्षु व प्राण देतात. ते चक्षु व प्राण त्याला वृद्धावस्थेच्या पूर्वी सोडत नाहीत. 8 चक्रे आणि 9 द्वारे असलेली ही अयोध्या नगरी आहे. अयोध्या म्हणजे युद्ध करून जिंकण्यास अशक्य अशी असलेली नगरी. तिच्यामध्ये सुवर्णकोश असून तो तेजाने परिपूर्ण असा स्वर्गच आहे. तो 3 आरांच्या आधारावर विराजमान झालेला आहे. या कोशात पूज्य आणि चैतन्य देव आहेत. अशा सुवर्णमय, तेजस्वी, मनोहर आणि यशस्वी ब्रह्माचे नगरीमध्ये तो प्रवेश करतो. या ब्रह्माचे नगरीला 9 दारे असल्याने हिला द्वारावती किंवा द्वारका असे सुद्धा म्हणतात. आता ही 9 दारं कुठली आहेत ती पाहूया. 2 डोळे, 2 कान, 2 नासापुटे, 1 मुख अशी 7 दारे मस्तकामध्ये आहेत आणि गुद व मूत्रद्वार अशी एकूण 9 दारे आहेत. या नगरीत पुढील 8 चक्रे आहेत. 1 मूलाधार पृष्ठवंशाचे मुळाशी, 2 स्वाधिष्ठान जननेंद्रियाच्या मागे, 3 मणिपूरक, 4 सूर्यचक्र, 5 अनाहत हृदयामध्ये, 6 विशुद्धी गळ्यात आहे, आज्ञाचक्र भ्रूमध्यात आणि सहस्राधार चक्र मेंदूत. या सर्वांमध्ये अनंत शक्ती आहे. अशी ही ब्रह्मपुरी म्हणजेच मानवी शरीर आहे. यालाच ब्रह्मलोक, ब्रह्मनगरी, अयोध्या, द्वारका अशी विविध नावे आहेत. या अद्भुत नगरीत ब्रह्माचा अंश वास करत असतो. यामध्ये ब्रह्माचा प्रकाश सतत प्रदीप्त राहील असे वर्तन मानवाने करावे. यामध्ये वृत्तीचे किंवा रोगाचे राक्षस आणि पिशाच शिरणार नाहीत, यासाठी दक्ष असावे. अशी ही ब्रह्माची नगरी तेजस्वी, दुःखहरण करणारी आहे. यामध्ये राहणाऱ्यांना दुःख प्राप्त होत नाही. नेहमी यश प्राप्त करूनच घेता येते. अनेक युद्ध करून ही अपराजिता असलेली अयोध्या नगरी आहे. जो ब्राह्मी स्थिती प्राप्त करून या नगरीत राहतो तो येथील राजा असतो. मात्र अनेक लोक या नगरीत गुलाम वृत्तीने दासभावाने वागतात आणि परशासनाचा अवजड जोखड मान वाकून सहन करीत असतात. म्हणजेच हे सर्व मनाच्या आणि इंद्रियांच्या अधीन असतात. पण येथे कोणी दास होऊन राहू नये. प्रत्येकाने या दिव्य नगरीचा सम्राट व्हावे असे संदेश वेद आणि गीता आपल्याला देते. ब्रह्मप्राप्तीने होणारे लाभ. ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाने गृहस्थाश्रम स्वीकारून सुप्रजा निर्माण करायची आहे. ब्रह्माचे कृपेने प्राप्त झालेले संतान हे श्रेष्ठ दर्जाच्या
आत्माच पोटी येणारे असते. ब्रह्माचे प्रसन्नतेमुळे प्राणाची प्राप्ती होते. प्राण म्हणजेच स्वाधीनता, ते आपल्या अधीन ठेवणे म्हणजे निरोगी दीर्घायुष्याची प्राप्ती. ज्या दीर्घायुष्यामुळे तो विशेष कार्य करून सामान्य लोकांचा मार्गदर्शक होईल असे आयुष्य तो जगत राहतो, आदर्श जीवन व्यतीत करतो. आणि तिसरा लाभ चक्षुची प्राप्ती होते. चक्षु म्हणजे फक्त 2 डोळे किंवा नेत्र नव्हेत, तर चक्षु म्हणजे दिव्य दृष्टी. तसेच चक्षु म्हणजे नेत्रादी सर्व इंद्रिये उत्तम स्थितीत प्राप्त होतात. या सर्व गोष्टी पुढील मंत्रात दिलेल्या आहेत. न वै तं चक्षुर्जहाति न प्राणो जरसः पुरा पुरं यो ब्रह्मणो वेद यस्या पुरुष उच्यते. तर गीतेने उत्तम पुरुष असण्यासाठी कामान विहाय निस्पृहा चरती असे सांगितले आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील श्रीकृष्ण अर्जुन यांच्या योगशास्त्रविषयक संवादातील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय इथे समाप्त होत आहे. या दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्ययोग असे आहे. या अध्यायाच्या 39व्या श्लोकाप्रमाणे सांख्य सिद्धांताचे वर्णन केले आहे. यानंतर योगमत, स्थितप्रज्ञाचे लक्षण व ब्राह्मी स्थिती याचे वर्णन आहे. या अध्यायातील जास्त श्लोक किंवा पुष्कळसा भाग सांख्यमताचे प्रतिपादन करणारे आहेत, म्हणून हा सांख्ययोग. शिवाय यात सांख्यमत व योगमत अशी दोन्ही मते आहेत, म्हणून एकत्रित असे सांख्ययोग असे नाव दिले आहे. या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर या दोन मार्गात फारसे अंतर नाही. एकम सांख्यैच योगैच य पश्यति स पश्यति. ही दोन मते भिन्न किंवा पृथक आहेत असे अज्ञानी लोक मानतात, पण ज्ञानी लोक तसे मानत नाहीत. कारण या दोन्हीपैकी एकाचे आचरण केले तरी दोन्हीचे फल प्राप्त होते. म्हणून सांख्य व योग एक आहेत असे जो पाहतो किंवा मानतो तोच योग्य रीतीने पाहतो. असा हा सांख्ययोगाचा दुसरा अध्याय आहे. इथे थांबूया. धन्यवाद.